तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका केतन आर्टिस्ट. तर मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येत आहे हाऊ टू डेव्हलप इन युअर स्केच स्किल. तर मित्रांनो, मी कसं माझ्या स्केचमध्ये डेव्हलप केलं आणि स्किल कशी इम्प्रूव्ह केली, तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. माझी सुरुवात झाली कशी आणि मी माझ्या स्केचेसमध्ये इम्प्रूव्ह कसे केले. तर चला, मी तुमचा जास्त टाईम न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, मी तुमच्यासमोर एक स्केच ठेवलं आहे. हे माझं लाईफचं पहिलं स्केच आहे जे की मी काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं आउटलाईन बरोबर नाही आहे, त्याच्यानंतर शेडिंग वगैरे पण बरोबर नाही आहे. तर मी डेव्हलप कसं केलं आणि कशा माझ्या स्केचेसमध्ये ग्रोथ केली हे तुम्हाला सांगणार आहे मी. इथं बघू शकतात मी जे आपले केस असतात त्यांनासुद्धा प्रॉपर शेड दिलेलं नाही आहे, त्याच्यानंतर आउटलाईन पण बघू शकतात बरोबर नाही आहे. तर मी हे स्टार्टअप फक्त आणि फक्त 120च्या मटेरियलने केलेलं, जे की माझ्याकडे पहिले जे होते ना पेन्सिल्स, तर ते होते डोम्सचे, जे की 6 शेड येतात. तुम्ही बघू शकता माझ्याकडे हे शेड अजून पण आहेत, मी सांभाळून ठेवलेले. मी या शेडने सर्व काही स्केचेस स्टार्टअप केलेलं, ठीक आहे. त्याच्यानंतर मी ही स्केच काढलेली आणि माझी सुरुवात जेव्हा केलेली ती तारीख म्हणजे 1 मे 2023मध्ये केलेलं. त्याच्यानंतर माझी सेकंड स्केच होती ती म्हणजे विराट कोहलीची स्केच काढलेली मी. तुम्ही बघू शकता इथं तिला मी कोटिंग केली आहे म्हणून थोडंसं तुम्हाला लाईटचं इफेक्ट येईल, त्याबद्दल मी सॉरी बोलतो. तर तुम्ही इथं बघू शकता थोडंसं मी इम्प्रूव्ह केलं आहे माझ्या शेडिंगमध्ये या स्केचमध्ये. इथं बघू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर हे बघू शकतात आणि इथं आईजमध्ये थोडंसं माझं मिस्टेक झालेलं आहे, बघू शकतात तुम्ही. ही स्केच मी काढलेली आहे 1 जून 2023मध्ये. तर मित्रांनो, मी तुम्हाला प्रॉपर स्केच आहे ना, तुम्हाला इथं दिसत नसेल तर माझ्या इन्स्टाच्या पेजला मी सर्व काही पोस्ट केलेले तुम्ही बघू शकतात. तर बघू शकतात तुम्ही, ही माझी सेकंड स्केच होती. त्याच्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांची स्केच काढली मित्रांनो, बघू शकता. इथं मी थोडंसं अजून शेडवर प्रॉपर वर्क केलं होतं. त्याच्यानंतर जसं जसं इम्प्रूव्ह करत गेलो तसं तसं माझं स्केचचं डेव्हलप वाढत गेलं, किंवा त्याला जास्त करून मला कमेंट्स वगैरे यायला लागले. त्याच्यानंतर मी सर्वात म्हणजे माझी बेस्ट ड्रॉईंग म्हणेल जी की मी वॉटर कलर आणि पेनने काढलेली. ही जी स्केच काढलेली मी 2 डिसेंबरला काढलेली 2023मध्ये, ठीक आहे. तर मित्रांनो, माझं 3rd ड्रॉईंगमध्ये येतं वॉटर कलर प्लस पेनने काढलेलं आहे. हे मी 11 डिसेंबर 2023ला काढलेलं. एकदम म्हणजे काहीच याच्यामध्ये मी जास्त करून काहीच इफेक्ट्स टाकलेले नाही आहे, लाईट वेट काम केलेलं आहे. ब्ल्यू कलरचं ब्रशने कलर दिला आहे बॅकग्राऊंडला. त्याच्यानंतर इथं मी मस्तपैकी महादेवांचं स्ट्रक्चर काढलेलं, नंतर त्याला मी पेनाने ब्लॅक पेनने कलर केलेलं, बघू शकतात तुम्ही. तर मित्रांनो, मी हे सर्व झाल्यानंतर त्याच्यानंतर मी एक गणपतीचं टेक्चर काढलेलं आहे. हे मी 21 डिसेंबर 2023ला काढलेलं. हा जो गणपती दिसतोय मित्रांनो, हा तुम्हाला जास्त करून लग्नांमध्ये दिसणार आहे, कारण की राजपूत जी कास्ट आहे त्यांच्या लग्नात घरामध्ये गणपती बाप्पाचं ड्रॉईंग काढतात हे भिंतवर. तर हा तोच गणपती आहे. हा गणपती याच्यासाठी आहे कारण की हे जे दिसतं आहे तुम्हाला मी पेन्सिलने केलेलं, हे कटरने कट केलं जातं. ओके, कट केलं गेल्यानंतर ते आपण जिथं लग्न असतं ज्या घरी, त्या घरी घेऊन जाऊन आपण ते ड्रॉईंग करतो. त्याच्यानंतर मी सर्वात बेस्ट जी ड्रॉईंग काढलेली आहे माझी ती तुम्हाला दाखवणार आहे. ती म्हणजे भगतसिंग यांची काढलेली आहे 31 जानेवारी 2024मध्ये. ह्या ड्रॉईंगला मी शेडिंग प्रॉपर दिली आहे, आउटलाईन प्रॉपर दिलेली आहे, बघू शकतात तुम्ही. ही कोटिंग आहे म्हणून तुम्हाला थोडंसं डार्कनेस वाटणार आहे, ठीक आहे. हे बघू शकतात, मी तुम्हाला नेट प्रॉपर दाखवतो, ठीक आहे. मी ही स्केच काढली होती फक्त आणि फक्त 1.5 तासामध्ये कंटिन्यू. इथं बघू शकतात तुम्ही, मी शेडिंग वगैरे एकदम प्रॉपर दिली आहे. तिला कोटिंग केली म्हणून तुम्हाला नेट दिसत नसणार, बट माझ्या इन्स्टाच्या पेजला तुम्हाला नक्कीच दिसेल. त्याच्यानंतर मी 7 मार्चला काढलेलं आहे महादेवाचं पिंड. हे बघू शकतात तुम्ही, एकदम प्रॉपर आणि एकदम छानपैकी माझं हे ड्रॉईंग आलेलं वॉटर कलरमध्ये मस्तपैकी. नंतर इथं काही
पक्षी देखील काढलेले आहेत मी. त्याच्यानंतर मी सर्व काही त्याच्यानंतर इथं बघू शकतात, हे मी काढलेलं आहे महादेवाचं स्केच. तुम्ही इथं बघू शकतात. कोटिंगमुळे तुम्हाला थोडंसं डार्कनेस दिसणार आहे मित्रांनो. ठीक आहे, मी तुमच्यासाठी वाटल्यास हे जे नाही बंद करून देतो, बट होणार तर नाही आता. ते इथं बघू शकतात तुम्ही. हे जे मी केलेलं आहे नागाचं बारीक बारीक बघू शकतात तुम्ही. त्याच्यानंतर इथं मी तुम्हाला हे प्रॉपर दाखवेल, बघू शकतात तुम्ही. हा जो स्केच होता ना, म्हणजे मी 2 दिवस लावले होते आणि एकदम प्रॉपर आलेला होता स्केच माझा. बघू शकतात तुम्ही. मी पूर्ण लाईट वेट तुम्हाला जे बी मी वर्क केलेलं आहे मी पूर्ण दाखवेल तुम्हाला मित्रांनो. हे बघा, नंतर हे दिसतंय तुम्हाला इथं, हे देखील मी तुम्हाला दाखवेल. नंतर जो मी नाग काढलेला आहे, नागावर जे काम जो आपला महादेवांचा नाग म्हणतो ज्याच्यावर मी काम केलेलं आहे ते तुम्हाला प्रॉपर दाखवतो आहे. ठीक आहे, म्हणजे मी याच्यामध्ये ना खूप बारीक वर्क केलेलं आहे. त्याच्यानंतर मी काढलेलं बाबासाहेब आंबेडकर यांची स्केच, ही चारकोल स्केच मित्रांनो. याच्यामध्ये एकच पेन्सिलने मी स्केच केलेलं आहे, बघू शकतात तुम्ही. सॉफ्ट पेन्सिलमध्ये येते. चारकोलमध्ये 3 टाईपचे पेन्सिल असतात, हार्डनेस, मीडियम आणि सॉफ्ट. तर मी पूर्ण स्केच सॉफ्टने काढलेली आहे, सॉफ्ट पेन्सिलने काढलेली आहे. ही मी 11 एप्रिल 2024 काढलेली मित्रांनो. आणि ह्या स्केचला खूप जास्तच प्रेम दिलेलं माझ्या फॉलोअर्स किंवा माझ्या फॅन्सने. 59.1K या स्केचचा रील व्हायरल झालेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर होतं मदर डे. मदर डेला मी काढलेलं 14 मे 2024 पेन्सिल कलरने फर्स्ट टाईम मी ट्राय केलेलं आणि एकदम छानपैकी मी हे ड्रॉईंग काढलेले बघू शकतात तुम्ही. ठीक आहे, मी तुम्हाला इथं प्रॉपर दाखवून देतो. हे बघा, तुम्हाला दिसतच असेल. ठीक आहे, तर मी हे प्रॉपर वर्कसोबत ते काम केलेलं. ठीक आहे, तुम्हाला दिसतच असेल सर्व काही. त्याच्यानंतर मी माझ्या लाईफमध्ये चारकोलचं सर्वात जास्त इम्पॉर्टंट आणि जे मस्त स्केच काढलेले ते म्हणजे गणपती बाप्पा. आपले बाप्पा ह्या स्केचमध्ये तुम्हाला शेडिंग पण प्रॉपर दिसेल, आउटलाईन प्रॉपर दिसेल आणि माझं इम्प्रूव्ह कसं केलं आहे मी ते पूर्ण तुम्हाला क्वालिटी इथं दिसत असेल मित्रांनो. हे मी काढलेलं आहे 7 आणि 8 जुलै 2024 2 दिवस मी या स्केचला लावलेले बघू शकतात तुम्ही. आणि या स्केचची मार्केटमध्ये जी प्राईज आहे ही प्राईज मी तुम्हाला सांगेल, पण तुम्ही या व्हिडिओला जास्त प्रेम देणार तेव्हा मी तुम्हाला सर्व काही या स्केचचं काही इन्फॉर्मेशन देईल. मी कसं काढलं किंवा कसं मी या स्केचला जास्त टाईम दिला. ठीक आहे, त्याच्यानंतर मी काढलेलं वॉटर कलरमध्ये आणि ब्लॅक पेनमध्ये. तुम्हाला वाटणार नाही की मी ब्लॅक पेनने काढलेले, बघू शकता तुम्ही मित्रांनो. विठ्ठल रुक्माई यांचं मी स्केच काढलेलं आहे, विठ्ठल देवाचं. हे मी काढलेलं आहे 16 जुलै 2024 बघू शकता तुम्ही. हे रेड वॉटर कलर आणि ऑरेंज येल्लो असे 3 कलरच्या शेडमध्ये मी केलेलं आहे. त्याच्यानंतर आपले विठ्ठल देवांचं मी पेनाने केलेलं आहे, वाटणार नाही तुम्हाला की पेनाने केलेलं आहे. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतर मी घेऊन येतो आहे तुमच्यासाठी रोहित शर्मा. जास्त मला ह्या स्केचची कमेंट्स होते. मी इंस्टाला पोल लावत राहतो की मी स्केच कोणाची काढू, कोणाची काढायला पाहिजे, कोणत्या क्रिकेटरची काढायला पाहिजे. तर मला जास्तीत जास्त वोट दिलेले रोहित शर्मासाठी, तर मी रोहित शर्मासाठी आणि MIच्या फॅन्ससाठी ही स्केच काढलेली मित्रांनो. बघू शकतात तुम्ही इथं प्रॉपर शेडिंग, प्रॉपर कलरिंग दिलेली मी ब्ल्यू कलरमध्ये. हा याच्यासाठी दिलेला कारण की मी IPL चालू असताना मी ही स्केच काढलेली आहे मित्रांनो आणि जास्तीत जास्त या स्केचला देखील प्रेम दिलेलं आहे. MI फॅन्स म्हणजे खूपच लिटरली म्हणजे खूप सपोर्ट करता म्हणून मी काढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर माझ्या लाईफची जास्तीत जास्त म्हणेल तर मी ही स्केच जी आता तुम्हाला दाखवणार आहे ही खूप माझ्यासाठी म्हणजे मी म्हणणार नाही की मी कसं काय काढली. देवाच्या कृपेनेच ही स्केच माझ्याकडनं हाताने बनली असं वाटतं, कारण की या स्केचच्या मागे खूपच माझे फॉलोअर्स किंवा माझे फॅन्स लागलेले की ही स्केच मला पाहिजे, बट मी देत नाही. कारण की देवाची कृती जी आपण करतो एकदाच होते, परत ती
होत नाही. म्हणूनच मी या स्केचला अजूनपर्यंत कोणाला दिलेलं नाही आहे. ही स्केच जी काढलेली मी 14 जुलै 2025 काढलेली मित्रांनो. आणि या स्केचमध्ये तुम्हाला दिसत आहे की मी प्रॉपर शेडिंग आणि प्रॉपर वर्क केलेलं आहे, बघू शकतात तुम्ही. म्हणजे या स्केचला जर मी तुमच्या समोर ठेवली तर तुम्हाला असं वाटेल की साक्षात तुमच्यासमोर स्वामी बसलेले आहेत. आणि मी स्वामींचा भक्त म्हणून स्केच मी कोणाला देत नाही. जर कोणाला बघायची असेल तर मी फक्त म्हणतो की तुम्ही बघू शकतात मित्रांनो, बट मला ही सेल करायची नाही. मागे मी ऑफर दिलेली, बट ऑफरसाठी मला खूपच म्हणजे आलेले मला कमेंट्स, बट मी देत नाही कोणाला ही स्केच. हिची हायेस्ट म्हणजे कॉस्ट जी लावलेली होती एका व्यक्तीने ती होती 5000 रुपीज, बट मी कोणाला दिलेली नाही आहे. कारण की मला ही स्केच विकूशी वाटतच नाही, कारण की मी देखील एक स्वामींचा भक्त आहे मित्रांनो. आणि तुम्ही इथं बघू शकतात की डेव्हलप म्हणजे माझं फर्स्ट स्केचपासून तर आत्ताची ह्या स्केचपर्यंत मी कसं इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे. ठीक आहे, तर आता मी हे सर्व स्केच तुम्हाला जे दाखवले ते A4 आणि A3 साईजचे होते. मी आता तुम्हाला दाखवेल सर्व काही स्केच माझे A5 साईजमध्ये. ठीक आहे मित्रांनो, तर नंतर मित्रांनो मी तुम्हाला स्केच दाखवते, बघू शकता. एक मिनटं मी स्केच बाजूला करून देतो. या स्केचमध्ये तुम्हाला दिसतंय की मी एक लहान मुलाचं स्केच काढलं आहे, बघू शकतात. एकदम प्रॉपर शेडिंग आणि प्रॉपर लाईट वर्कमध्ये काम केलेलं आहे. आणि नंतर म्हणेल मी की 8 मे 2025 स्केच काढलेली मित्रांनो. त्याच्यानंतर मी जी स्केच काढलेली या स्केचला खूपच प्रेम दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ही स्केचला मी इतकी डिटेलिंग केलेली बघू शकता तुम्ही. आपलं हार्ट आणि आपली बॉडी आणि आपलं माइंड म्हणजे आपण कसं आहे ना मित्रांनो, आपण कधी आपलं मनाचं ऐकत नाही किंवा कधी आपलं डोक्याचं ऐकत नाही. तर मी त्या रिलेटेड ही स्केच काढलेली. ना उधर का ना इधर का, तू रहेगा तो सिर्फ बीच का, ऐसी गंमत आहे वो, समजे. नंतर मी काढलेली आहे स्केच, तुम्ही बघू शकता. लाईव्ह स्केच काढली होती मी. ही स्केच मी काढलेली आहे, तुम्हाला दाखवू शकतो. ही शेड वगैरे दिसू शकतं तुम्हाला. ही मी 27 मेला काढलेली 2025. त्याच्यानंतर लास्ट इयरलाच मी हे काढलेलं आहे 25 विठ्ठल देवाचं. हे जे मी केलेलं आहे पूर्ण मार्करने केलेलं आहे, जे माझ्याकडं कलरफुल मार्कर्स आहेत त्याच्याने मी हे ड्रॉईंग केलेलं आहे विठ्ठल देवाचं. कारण की मित्रांनो काहीतरी नवीन ट्राय करतो मी, नवीन ट्राय करण्याचं. त्याच्यानंतर मी एक म्हणजे सांगू शकतो ना की तुम्हाला इम्प्रूव्ह कसं केलं, त्याच्यानंतर आउटलाईन कसं करायचं, मी सर्व काही तुम्हाला डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. पण मी माझ्या लाईफमध्ये कसं इम्प्रूव्ह केलेलं आहे माझी स्केच याच्यासाठी दाखवतो आहे. तुम्ही हार मानायची नाही मित्रांनो. जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तसं तुमच्या स्केचेसमध्ये इम्प्रूव्ह येणार आहे. म्हणूनच मी तुम्हाला व्हिडिओ बनवून टाकतो आहे, तुमच्याचसाठी व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो. कारण की तुम्हाला देखील इम्प्रूव्ह व्हायला पाहिजे, तुमच्यासाठीच मी सर्व काही करतो आहे. तर नंतर बघू शकतात तुम्ही ही मी स्केच काढलेली 1 फेब्रुवारी 2026 लेटेस्ट माझी स्केच आहे. तुम्हाला बघू शकतात समोर मी नारळ ठेवून हे स्केच काढलेलं आहे, एकदम लाईट वेटमध्ये केलेलं आहे. नंतर तुम्हाला इथं शॅडो लाईट दिसत असेल, कारण की मी लाईट वेट काम जास्त करतो. डार्कनेसमध्ये कसं असतं मित्रांनो, जर आपण जास्त डार्क केलं तर ती स्केच आहे ना बरोबर दिसत नाही. म्हणून लिमिटेड तुम्ही शेड करा किंवा लिमिटेडच डार्कनेस करा. त्याच्यानंतर मी आता मागे काढलेलं 29 जानेवारी 2026 बघू शकता. आत्माचं म्हणजे असं प्रकरण मी इथं केलेलं आहे, बघू शकता. तुम्हाला कळत असेल की या स्केचमध्ये काय आहे नक्कीच. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवतो आहे मित्रांनो, मी हे जे स्केचेस काढलेले हे मला जास्त टाईम नाही भेटायचा, कारण की माझं कॉलेजचा टाईम खूपच जास्त होता. म्हणूनच मी हे स्केचेस छोटे चालू केलेले. त्याच्यानंतर तुम्हाला हे दिसू शकतं 7 डिसेंबर 2025 स्केच काढलेलं. मी स्केच फक्त आणि फक्त 5 मिनिटामध्ये काढलेली आणि या स्केचला देखील जास्तीत जास्त प्रेम दिलेलं आहे मित्रांनो. जस्ट कॅन्टीनमध्ये बसून मी काढलेलं, असंच आयडिया आली माइंडमध्ये मी काढून घेतलं. याच्यामध्ये काहीच जास्त नाही. एक प्रोफेशनल आर्टिस्ट जे काढतात ना की बसूनच विचार करून, तसं माझं काही मी केलेलं. ठीक आहे, तर मित्रांनो मी आता तुम्हाला पुढची स्केच दाखवत आहे, ती म्हणजे स्ट्रगल. लाईफमध्ये स्ट्रगल कसं करतो व्यक्ती. ठीक आहे, कोणत्या पण एज्युकेशन फील्डमध्ये जाताना ना व्यक्तीला इथंच दिसतं की यार आपले को बहुत स्ट्रगल करणार आहे. मग मी त्या विचाराने हे काढलेलं. याच्यामध्ये काहीच नाही आहे, एकदम म्हणजे ना मी असं माइंडली विचार करून मी स्केच काढलेली 20 नोव्हेंबर 2025 काढलेली, बघू शकतात मित्रांनो तुम्ही. आणि मी हे सर्व
स्केचेस करतो कशाने, काढतो कशाने, कोणते कोणते मटेरियल्स यूज करतो, मी तुम्हाला सर्व काही आज दाखवणार आहे. तर हे माझे लाईफचे पहिलेच पेन्सिल आहे, बघू शकता तुम्ही. मी या पेन्सिलने स्टार्टअप केलेलं. त्याच्यानंतर मला हे जास्तीत जास्त स्केचला इम्प्रूव्हमेंट आहे. म्हणजे तुम्ही स्टार्टिंग करताय स्केचमध्ये तर मी सांगेल की जास्तीत जास्त म्हणजे हेच पेन्सिल घ्या, कारण की अप्सराचे पण आहेत माझ्याकडे, बट यांचं जास्त असं वाटत नाही की यूज करायला पाहिजे. डार्कनेस नाही आहे किंवा याच्याने ना शेडिंग वगैरे पण प्रॉपर होत नाही, मला असं वाटतं. पण मोस्ट ऑफ आता ज्याची त्याची चॉईस असते मित्रांनो, ठीक आहे. तर मी हे मटेरियल यूज केलं पहिले, याच्यावरच मी माझं स्केचचं डेव्हलप केलं. बट माझ्याकडे आता सध्या तर 350चे पेन्सिल आहेत मित्रांनो, बघू शकता तुम्ही. मी दाखवेलच तुम्हाला. ब्लू-स्टूचे पेन्सिल्स यूज करतो मी. हे बघा माझ्याकडे आत्ता तर हे पेन्सिल्स आहे. मी या पेन्सिलने जास्त करून स्केच काढतो, कारण की हे जे पेन्सिल आहे एकदम क्वालिटी आणि म्हणजे कमीमध्ये भेटतात मित्रांनो, आणि ऑनलाईन भेटतात, कारण की तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल नाही भेटणार. तुम्ही शिरपूरमध्ये चेक करून घ्या किंवा धुळ्यामध्ये चेक करून घ्या, तुम्हाला नाही भेटणार. एक तर मोठे सिटीजमध्येच भेटेल, मुंबई किंवा पुणे असं समथिंग. बट मी तर तुम्हाला सांगेल मित्रांनो, जर तुम्हाला हे स्केच पेन्सिल पाहिजे असतील तर मला तुम्ही कमेंट करू शकता. मी तुम्हाला तुमच्या तुम्हाला याची लिंक देऊन देणार आहे, ठीक आहे. तर तुम्हाला काही हेल्प पाहिजे असेल तर मला कमेंट करू शकता किंवा मला DM करू शकता मित्रांनो. मी तुमच्यासाठी अवेलेबल राहील, केव्हा पण एनी टाईम अवेलेबल राहील. स्केचबद्दल तुम्हाला काही इन्फॉर्मेशन लागली तर मला तुम्ही सांगू शकतात. तर मी आजचा ब्लॉग इथंच संपवतो मित्रांनो. काही चूक झाली असेल तर माफी मागतो, फर्स्ट ब्लॉग आहे म्हणून तुम्ही समजून घ्या मित्रांनो. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय बाय.